नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार रसिक हो. मानवी जीवन जेवढं समजावून घ्यावं तेवढं कमी आहे आणि एकूणच आपल्या मानवी जीवनातील समस्या जेवढ्या समजावून घ्याव्यात तेवढ्या कमी आहेत. काळ बदलतो आहे, एकमेकांना बोलायला वेळ नाही आहे, इतरांच्या समस्या जाणून घ्यायला वेळ नाही आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जवळपास गेल्या 40पेक्षा अधिक वर्षांपासून महिला असतील, बालक असतील, भूमिहीन शेतमजूर असतील, शेतकरी असतील, दलित असतील, या सर्व घटकांच्या समस्या केवळ जाणून घेणंच नाही, त्या आत्मीयतेनं जाणून घेणं आणि त्यावर ठोस अशा उपाययोजना करणं हे अव्याहतपणे कार्य सुरू आहे. कळंब जवळील हसेगाव येथील पर्याय ही सामाजिक संस्था आपल्या डोळ्यापुढं ही उभी राहते आहे आणि या माध्यमातून खूप मोठं कार्य ज्यांनी केलं आहे त्यांच्याशी आपण आज साक्षात होणार आहोत, त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपलं या मुलाखतीमध्ये हार्दिक स्वागत आहे. रसिको, आजचं व्यक्ती महात्म्य आणि सामाजिक कार्याचं महात्म्य आपण जाणून घेत आहोत. तर सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं मूळ गाव जे आहे त्याबद्दल सांगावं, कौटुंबिक पार्श्वभूमी आपण सांगावी. बर, या ठिकाणी पर्याय संस्थेच्या कॅम्पसवर आज कमलाकर राऊत सर आलेले आहेत. आज माझी मुलाखत घेण्याच्या विचारानं, इच्छेने आणि या सगळ्या पर्यायच्या कामाला, पर्यायच्या सर्व इतिहासाला जाणून घेऊन आपल्यासमोर, समाजासमोर मांडण्याच्या दृष्टीने आपण माझ्याशी बातचीत करणार आहात. हा सगळा सामाजिक कामाचा प्रवास आपण उलगडत पुढे जाणार आहोत. निश्चितच. त्यासाठी अतिशय मनापासून वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात, त्याबद्दल पर्याय संस्थेच्या सर्व परिवारामार्फत मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण विचारलेल्या प्रश्नापासून माझं मनोगत उलगडण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी मी सुरुवात करतो. जन्मगाव माझं गोजवाडा. अच्छा. पूर्वी ते कळंब तालुक्यातच होतं, आता ते वाशी तालुक्यामध्ये गेले. धाराशिव जिल्ह्यातलंच ते गाव. या आपल्या पर्याय संस्थेच्या कॅम्पसपासून फार फार तर 30 किलोमीटरवरचं गाव आहे. जन्मगाव हे माझं गोजवाडा जरी असलं तरी जीवनपट हा अत्यंत गतिमान असल्यामुळे आत्ता जसं जन्मगावाचा उल्लेख केला तसं जन्मगाव ते पुण्याकडे प्रवास, पुण्यावरून परत मराठवाड्यामध्ये प्रवास आणि जन्मगावापासून जो प्रवास सुरू झाला तो 72च्या दुष्काळाने आम्हाला गावाच्या बाहेर काढलं आणि मग पुण्याकडे प्रवास सुरू झाला. पुण्यामध्ये शिकलो मी, पण माझं जन्मगाव जे आहे ते मराठवाड्याचेच आहे. आणि आजोळ माझं बीड जिल्ह्यातलं चौसाळा. चौसाळा हे माझं आजोळ आहे. तिकडलं आडनाव सर आईंचं? माझ्या मामांचं आडनाव सुद्धा तोडकरच आहे. अच्छा, बरं बरं बरं. आणि माझी पत्नी जी आहे ती मामाचीच मुलगी आहे. अच्छा, बरं बरं बरं. सो माझं आजोळ ही आहे, सासरवाडी ही आहे, ते बीडचं पारगावच्या जवळचं चौसाळा. बरं बरं बरं. आपलं शालेय शिक्षण सर कुठं झालं मग? माझं शालेय शिक्षण 1ली ते 4थी हे माझ्या गावात झालं. 5वी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या गोजवाड्याच्या शाळेमध्ये झालं. काही गुरुजन आठवतात का सर? काही गुरुजनांची काही आठवण? हो, अर्थात प्राथमिक शाळेतील अर्थात. हां. माझ्या बालजीवनामध्ये माझ्या मनावरती परिणाम, प्रभाव ज्यांचा आहे ते तवले गुरुजी.
बरं बरं. शहापूरकर गुरुजी. वा वा वा. त्यांचं मला चांगलंच त्यांचं संस्कार माझ्यावरती जे झाले ते आठवतात. तवले गुरुजी पहाडी आवाजाचे, हां हां हां. प्रचंड असा सुंदर आवाज. म्हणजे आजही 15 ऑगस्ट 26 जानेवारीची जी मुलांची प्रभात फेरी निघायची त्यावेळेस तुम्हाला आठवत? त्याच्यामध्ये उतुंगमची उत्तर सीमा इंच इंच लढवू हां. बलिदान करू, तो जो एक जबरदस्त आवेशामध्ये जे गाणं म्हणायचे ना, आमच्या अंगावरून असा सरसरून काटा यायचा, स्फुरण चढायचं. हो. म्हणजे ध्वज इंच इंच चढवू, परक्यांचा होता हल्ला, हां हां. प्रचंड असं बाहू फुरफुरायचं असं हां. भारी गीत तवले गुरुजींचं आजही तुमच्या लक्षात आहे. अच्छा. शहापूरकर गुरुजींचा मायाळूपणा हा आजही मनाला भावतो. 4थीला आम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेला घेऊन मी आणि माझ्या बरोबरचा एक विद्यार्थी होता, आमची वर्गात हुशार विद्यार्थी म्हणून जी गणना होती त्याच्यातून आम्हा दोघांना त्यांनी 4थीच्या त्यावेळेस स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवलं होतं. तर अत्यंत मायेने ते आम्हाला कळमला घेऊन आले होते. कळमला एका बाहेरच्या खोलीमध्ये कुठल्या तरी छोटं पत्र्यावरचं हॉटेल होतं, तिथं आमची राहायची. त्यांनी ते पण आमच्याबरोबर राहिले, आमच्याबरोबर ती म्हणजे काय हे तू खा, परीक्षा उद्या निघल्या, म्हणजे जसं आपण आई जशी समजावून सांगते तशा पद्धतीने त्यांचा तो एक मला अनुभव आजही आठवतो. मारायला लागले तर हळू असा वरती हात खूप नेणार पण हळूच बरं असे छान. पण या 2 गुरुजींचं मनावरती निश्चित प्रभाव आहे. आणि कौतुकाने माझी ते ओळख सांगायची, पोरगं हुशार आहे हां, पुढं कुठं तर नक्की जाईल, तवले शहापूरकर गुरुजी म्हणायचे. तर तो बालमनावरती झालेला चांगला संस्कार आहे. आपल्याला कुणीतरी नवाजतंय, आपल्याला आपलं कुणीतरी कौतुक करतंय याची जाणीव त्यावेळेस मनाला उभारी देऊन जायची. निश्चित. वाचनाची आवड प्राथमिक शिक्षणापासून का पुढे निर्माण झाली आपल्याला? मी वाचनाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा मी चळवळीमध्ये आलो तेव्हापासून झाली? तेव्हापासून सुरुवातीला एवढी वाचनाची आवड नव्हती, पण जेव्हा चळवळीमध्ये आलो तेव्हा वाचन माझं बऱ्यापैकी वाढत गेलं. बरं सर. वडील व्यवसाय शेतमजुरीच असं हो म्हणायला गेलं. हो हो. शेतमजुरी. आपण किती बहीण भावंड सर आपण? मी आमचं 4 भावंड, हां. आम्ही 2 भाऊ, 2 बहिणी, अच्छा. त्यातली एक वारली, आता एक बहीण आहे. पण आमचं 4 भावंडाचं कुटुंब होतं. गरिबीचे झटके बसले असतील. दुष्काळ 1972चा आहे. प्रचंड. तुमचा जन्म 1963चा आहे. होय. आपण अण्णासाहेबांशी बातचीत करत आहोत. थोर समाजसेवक विश्वनाथ शिवमूर्ती तोडकर हे नाव आपल्याला परिचित आहे. त्यांच्याशी आपण बोलत आहोत. पुढचा जो प्रवास आपला आहे सर 1972चा दुष्काळ. बरोबर. काय सर त्यावेळेस नेमके हाल लोकांचे कसे होते, काय तुम्ही अनुभवला असेल स्वतः? 72चा दुष्काळ मला कळत होतं. हां. उघड्या डोळ्यांनी मी पाहिलं. गाव निस्तेज, ओसाड गाव, भुकेनी व्याकुळ केकटणारी कुत्री, हां. गावात गोठ्यात तरफडून मेलेली जनावरं चाऱ्या वाचून मेलेली, पाण्या वाचून गेली. खायलाच नव्हतं. पाणी होतं दुष्काळात. हां हां. पण 72च्या दुष्काळामध्ये अडचण अशी झाली की 72 साली पिकलं नाही, 73 साली पिकलं नाही, 71चा पाऊस नाही, 71चा पाऊस नाही, 72चा पाऊस नाही. पाऊस नाही म्हणून शेती नाही. अच्छा. पण शेती ही पाण्यावर अवलंबून. हो. प्यायला पाणी शेतातलं मिळायचं. हां हां. पण त्यावेळेस बोरवेल वगैरे नव्हत्या, विहिरी जास्त. विहिरी होत्या. विहिरीतून पिण्यापुरतं पाणी काढायचं. पण धान्य पिकलं नाही, त्यामुळं चारा पिकला नाही. कारण आपल्याकडं चारा कडब्याचा. त्यामुळं शेतात धान्य आलं नाही, घरात धान्य आलं नाही. शेतात धान्य पिकलं नाही, त्यामुळं गंजी आल्या नाही. त्यामुळं दुष्काळ हा अन्नधान्याचा होता. दुष्टचक्र सगळं. दुष्काळ अन्नधान्याचा होता. घरात अन्न नाही, दाना नाही. त्यामुळं
केवळ भूक पोटात होती. रेशनिंगला धान्यही मिळत नव्हतं त्यावेळी. आणि हा दुष्काळ सार्वत्रिक होता. हो विशेषतः मराठवाड्यात मोठा होता. आणि मराठवाड्यातल्या या दुष्काळामुळं गोठ्यात जनावरांनी चाऱ्या वाचून तडफडून पाय खोडून जीव सोडला. तर हे जी दहाकता महाराष्ट्रभर होती का देशभर? सगळ्यात जास्त दाहकता होती ती मराठवाड्यात. अच्छा. मराठवाड्यात होती. 72ला तर आणीबाणीचे दिवस होते. आणि नंतरचे नंतरचे होते. काळात. परंतु साधारणपणे त्या काळामध्ये दुष्काळ बराच काळ होता त्या काळामध्ये. दुष्काळ बराच काळ म्हणजे साधारणपणे 74 पर्यंत. हो. असं त्यावेळेस ते मिलो नावाचं एक धान्य येत होतं. बरोबर. मिलो. रेशनिंगवरती हां. विशेषतः रोजगार हमीवरती रोजगार हमीवरती काम करणाऱ्या माणसांना सुकडी वाटप व्हायची. हां हां. आणि कामाच्या मजुरीपोटी हां. निम्मे पैसे मिळायचे आणि मजुरीपोटी मिलो मिळायचे. हां. मिलो म्हणजे लाल ज्वारी. लाल ज्वारी म्हणजे अमेरिकेमध्ये घोड्यांना जे खाऊ घालायचं धान्य आहे ते आपल्याकडं मुख्य धान्य म्हणून वापरलं गेलं. नुसतं ते नाही, ते पण पूर्ण मिळत नव्हतं. तर लोकांनी रानोमाळ फिरून बरबाडा गोळा करायचा. बरबड्याचा पाला. बरबडा म्हणजे गवत कसं रे? बरबाडा म्हणजे आपल्याकडे जशी उन्हाळी टणटणी, जशी उन्हाळीची झाडे ना उन्हाळी, तशी त्याला एवढ्याला शेंगा असायच्या. त्या शेंगा तोडायच्या. ती सगळी तोडून आणून त्या बडवायच्या आणि त्याचं मटकी एवढ्याली बारीक दिली जायची आणि मग ते दळायचं. त्याच्या भाकरी करायच्या. तर अशा पद्धतीची विदारक अवस्था माझ्या त्याच्याबद्दलच्या आठवणी खूप ताज्या आहेत. मला एक लहानपणी माझ्या घरी एक गाय होती. त्या गायीवरती माझा भारी जीव. चौथीला होतो. दुष्काळ. शेतात काहीच नव्हतं. शेत आम्हाला खूप थोडं. आम्हाला शेत बघायला गेलं तर 5-6 एकर. पण वडिलांना भाऊ 6 आणि 6 जणांमध्ये 6 एकर. तर त्याच्यामुळं बघा तुम्ही त्याची काय अवस्था. तर वडील घरातले मोठे, वडिलांपेक्षा जे मोठे जे होते ते आळणीला घर जावई झाले. ते लहानपणापासूनच मामाकडे राहिले. मामाचीच मुलगी केली त्यामुळे ते तिकडचेच झाले. अच्छा. माझ्या वडिलांपेक्षा एक धाकटे भाऊ ते तटवळ्याला घर जावई होऊन गेले. त्याच्यामुळं माझे भाऊ हे माझे वडील हे दुसऱ्या क्रमांकाचे आणि त्याच्यानंतर मग 3 भावंड असे 3-4 जण मिळून गावात राहायचे. वडील सगळ्यात मोठे असल्यामुळं वडिलांकडे कारभार होता. दुष्काळामध्ये घरातला चारा संपलेला होता, धान्य संपलेलं होतं. वडिलांना असं वाटलं की आपण ही गाय चौसाळ्याला सासरवाडीला सोडावी. तर पहाटच मला म्हटलं आता उद्या तुला जायचे. कुठं म्हणलं जायचं? त्याने म्हणले तुला गाय घेऊन जायचे, मी पण आहे बरोबर, मी आणि तू गाय घेऊन जाऊ. तर आम्ही मग पहाटं उठलो, ती गाय घेतली. गाय घेऊन आम्ही चौसाळ्याला सोडली. काय सोडली 2 दिवस मला म्हणजे आता तू आज इथंच राहा 2-3 दिवस, मी परत जातो. वडील परत आले. 2-3 दिवसांनी तिथंही काही फारसं खायला नव्हतं. तर मोकार जाऊन सोडून द्यायची जनावरं काय कुठं असेल. तर ती गाय 2 दिवस सापडलीच नाही. कुठे गेली तिचा पत्ताच नाही. तर शोधायची मी 2 दिवस तर शोधतच. त्याचं नाव काय सर? तिचं हरणी. हां. आणि शोधतच होतो. 3ऱ्या दिवशी मला गाय दिसली आणि मी एकदमच हंबरडा पडलो. गाय मरून पडलेली होती, फुगलेली होती, पाय ताठ होते, जीभ बाहेर होती आणि अन्नाचा कण नसल्यामुळे वन करत ते जनावर फिरल्यामुळं त्यांनी तडफडून जीव सोडलेला होता आणि प्रचंड वाईट वाटलं. मी धाय मोकलून गायीच्या शेजारी रडलो. तर ती बघितल्याबरोबर तर माझं काळीज फाटलं आणि अशी कडब्या वाचून चाऱ्या वाचून जागोजाग
मेलेली जनावरं दिसली. ते वड्याच्या एक छोटा वडा होता, त्या वड्यामध्ये जवळजवळ 5-25 जनावरं मेलेली होती. त्याच्यात ती गाय होती. आणि पाय खोडून मारणारी जनावरं त्या दुष्काळामध्ये बघितली. तर तो एक भाग जो दुष्काळाचा जाणवला. पण दुष्काळाच्या मध्ये 72च्या दुष्काळाला आम्ही गाव सोडलं. बरं. गावातून बाहेर जायला बैलगाडी ना जनावरं काही विषयच नव्हता. रोजगार हमीवरती काम करणारी आणि माझ्या वडिलाच्या दोस्ताची म्हणजे कुंभाराची 2 गाढवं होती. त्याच्यावर वडिलांनी पसारा लादला. आम्ही बारके होतो, त्याच्यावर आम्हाला बसवलं आणि गावातून आम्ही वाशी गाठली. आणि वाशीवरून आमचा प्रवास हा पुण्याकडे झाला. त्याच्या 1 वर्ष अगोदर वडील बस ना कसं बस बुलढाण्याला गेले होते. बुलढाण्याहून परत आले आणि बुलढाण्याला पण तेच कमवायलाच गेले होते. हां, व्यवसाय त्यावेळेस कोणता तिकडे? कमी मजुरी जाऊन मजुरी, दुसरं काय? दुसरं काय विषयच नव्हता. मजुरीशिवाय काही दुसरा विषय नव्हता. तुम्ही म्हणजे पुण्याला पोहोचलात तुम्ही पुण्याला पोचलो. साधारणतः काळ 72 का 73चा? 73 आम्ही पुण्याला जो पोचलो तो साधारणपणे 76चा होता. पुण्याचा. हां, पुण्याचा. पहिले 2 वर्षे दुष्काळ जो तुम्ही तर इथं सगळा तो अनुभवला आपल्या भागामध्ये. पहिले 2 वर्ष आम्ही 74. आता त्याची कहाणी अशी आहे की 72च्या दुष्काळाच्या मध्ये आम्ही वडील पहिल्यांदा बुलढाण्याला गेले. हां, तुम्ही इथंच होता त्यावेळेस. मी इथंच होतो, हां. शाळेत तिथे शिकलो. बुलढाण्याला माझे वडील आणि माझ्यापेक्षा लहान भावंड ते बुलढाण्याला गेले. अच्छा. हां. बुलढाण्याला त्यांनी आई इथंच होती का? नाही, ते सगळेच गेले. अच्छा, अच्छा, बरं, मी बरं. शाळेसाठी मग इथेच अच्छा. गेलो होतो. तर बुलढाण्याला त्यांनी 2-3 वर्ष दुष्काळाच्या मध्ये काढली. पण दुष्काळाच्या नंतर थोडंसं जरा बऱ्यापैकी कमी झाला, दुष्काळाची तीव्रता संपली. त्यानंतर ते परत गावात आले. गावात येण्याची म्हणजे ती फारच विस्तृत स्टोरी आहे actually. बोला. म्हणजे आपलं सविस्तर बोलायचं हां, असं जवळपास 3-4 सत्रामध्ये आपण हे बोलणार आहोत कसं सविस्तर. असं की माझे वडील तसे फार कडक. हां. वडिलांचे जे भाऊ होते, एक गेले मिलिटरीमध्ये. त्यांचं नाव असं? वसुदेव तोडकर. अच्छा. ते आत्ता गावी राहतात. त्याच्या पूर्वीची अजून जर आगरी त्याच्या स्टोरीच्या आतमध्ये आणखीन गेलो तर असं की माझी आजी, तिचं आणि माझ्या वडिलाचं भांडण झालं. आजीचं नाव असं? आजीचं नाव यशोदा आणि आजोबाचं? आजोबाचं देवराव. बरं. देवराव तोडकर. आणि तुमचे इतर जे चुलते आहेत त्यांचे नाव असेल? माझ्या वडिलांचे दुसरे भाऊ जे तडवळ्याला राहतात त्यांचं नाव नामदेव तोडकर, चांगदेव तोडकर. 1 नंबरचे जे होते ते नामदेव तोडकर, ते वारले. 2 नंबर शिवमूर्ती तोडकर माझे वडील. 3 नंबर चांगदेव तोडकर. 4 नंबर वसुदेव तोडकर, ते मिलिटरीमध्ये गेले. 5 नंबर देवीदास तोडकर, ते आता गेल्या वर्षी वारले. 6 नंबर हनुमंत तोडकर, ते BST मध्ये होते. कशामध्ये? BST अच्छा. म्हणजे हां, हां. मुंबई महानगरपालिकेची हां. बस सेवा. त्याच्यातून ते रिटायर झाले, आता इकडे गावी. आणि आत्या? आत्या नव्हती. अच्छा. बरं. आत्या नव्हती म्हणजे होती, लहानपणी वारली म्हणे. हां, हां. तर स्टोरी ते भांडण जर सांगितलं. हां, स्टोरी अशी की आजी आणि वडिलाचं थोडंसं वडिलाचं काय झालं नेमकं ते असं? काय त्यांचे वैचारिक तरुण असताना झाली अशी आहे. हां. आई तापट त्यांची आणि वडीलही तापट. त्यांची भांडण तशी ती कारभारी नव्हती, घर चालवणारी होती. त्याच्या दोघांचं काहीतरी भांडण झालं. आजी म्हणजे आता काय तुझी तोंडच बघत नाही, मी जाते निघून, मी जाते पंढरपूरला गेली म्हातारी. आळणीला तिचं माहेर आळणी. मग ती माहेराहून ती भावांच्या बरोबर गेली. भाऊ पण पंढरपूरला गेली आणि आजी तिथंच वारली. कुठं? पंढरपूरमध्ये. तिथं मग सर कसा संपर्क काय काय?
पंढरपूरला वारली. इथून गावातून हो, गेली मग. आळणीला, पुन्हा- आळणीला तिथून गेली भावाबरोबर पंढरपूरला. पंढरपूरला ती काय तिला अचानक झटका आला, वारली त्याच्यात. तिथंच तिच्या भावाने तिथंच तिचा अंतिम संस्कार केले आणि मग निरोप घेऊन मामा ह्यांच्याकडे आले. आता त्यावेळेस नुकतंच माझ्या वडिलाचं त्यावेळेस लग्न झालेलं होतं, नुकतंच झालेलं होतं. आणि मामाने ही दुःखद बातमी दिली घाय मोकळून रडल्यानंतर. त्याच्या लक्षात आलं त्यावेळी काहीतरी असं झालंय म्हणून. आणि मग त्यावेळेस 6 नंबरचे जे माझे चुलते होते ते बघायला गेलं तर एक 7-8 वर्षाचे होते. हां हां. त्यामुळे 7-8 वर्षाचा दीर, त्याच्यानंतर 11 वर्षाचा एक दीर, त्याच्यानंतर 14 वर्षाचा दीर, याचा सांभाळ माझ्या आईने केला. अरे मग संयुक्त कुटुंब असल्यामुळे सर्व ह्या जबाबदाऱ्या. असा. मग दुष्काळाच्या टायमाला ही जरा मोठी झालेली मंडळी होती. मग चुलते मिलिटरीत गेलेले होते. मिलिटरीतून परत आले की मग जरा भावकीमध्ये बसायचे. आले की जरा मिलिटरीतून आलेल्या माणसाकडे 4 पैसे असले की मग लोक जरा भोवती गोळा व्हायची. वडिलांना ते पटायचं नाही. अशा म्हणून थोडंसं विसंगती विचाराची झाली. त्या विसंगतीतून मग पुन्हा वडिलांनी असा विचार केला की आपण न राहिलेलं बरं गावात. त्यामुळं त्यांनी गाव सोडलं. गाव सोडायच्या अगोदर गाव कारभारात गावकीत माझे वडील बऱ्यापैकी गावातल्या गावकीत वगैरे असायचे. आणि त्यामुळे मग त्यांनी त्यांचा जो थोडासा मानबिंदू स्वतःचा स्वाभिमानाचा तो कुठेतरी दुखावला. तर त्यांना असं वाटायचं की आपल्याला हे बरोबर नाही. आपली घरातली माणसं आपला अपमान कसं करू शकतात. आपली छोटी मुलं आणि ज्यांना आपण सांभाळलं गावामध्ये मान सन्मान मोरकेपणा त्यांचा होता, सगळे वकूफ त्यांचा असेल. वकूफ होता. हां. त्यामुळे त्यांना ते पटायचं नाही. मग त्यांनी ते निर्णय घेतला की आपण गाव सोडलेलं बरं. आणि आम्ही गाव सोडलं. लहान होतो आम्ही, आम्हाला काही त्या सगळ्या गोष्टी फार कळत नव्हत्या. आणि पुण्यात गेलो. पुण्यामध्ये आम्ही हा 1976चा काळ साधारण. 1976चा. त्याचं काय घडलं? पुण्यामध्ये आम्ही तर शेतमजूर म्हणूनच गेलो. एका पाटलाच्या घरी आम्ही सुरुवातीला तर काही घर वगैरे नव्हतं. त्यांची ओळख पण नाही पाटलाची. नाही, पाटलाच्याकडनं असं काम मागत हो ना, विनंती केव्हा आम्ही असं आलो तसं. एक म्हणजे सुरुवातीला तर आम्ही असं आपलं पालत राहत होतो. मग तिथे थोडीशी त्यांनी जागा दिली राहायला. तुमचं आडनाव त्यांचं पाटील? पाटील जाधव पाटील. बरं बरं. कुठे पुण्यामध्ये पुण्यात नांदेड म्हणून गाव आहे. म्हणजे तिथे नांदेड सिटी गाव. सध्या जे म्हणतो आपण नांदेड सिटी, ते त्यावेळेस नांदेड. त्यावेळेचं नांदेड. अच्छा. त्यांच्याकडे राहिलो. मग त्यांच्याकडेच बालमजूर म्हणून मी पण काम करायचो. त्यांच्या शेतात आईवडील पण काम करायचे. आणि मग शाळा आपण काम करत करत शिकायची. तर अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे शाळा, काम, आईवडिलांची मजुरी आणि त्याप्रमाणे मग तिथे मजुरी करत करत माझंही शिक्षण झालं. आणि मजुरी करत करत सगळ्या कुटुंबांचं पालन पोषण आईवडिलांनी केलं. असं ते बालपण जे आहे ते संपूर्ण बालमजुरीमध्ये गेलं. बरं बरं. शिक्षण पुढचं मग त्याच भागात? हां, 10वी पर्यंतचं माझं शिक्षण जे आहे ते नारायणराव सणस विद्यालय. नारायणराव सणस विद्यालय. सणस विद्यालय वडगाव खुर्द. अच्छा. इथे माझी 10वी झाली. पुण्यामधलाच भाग का जवळचा? पुण्यातलाच. आता तर पूर्ण वडगाव, धायरी वगैरे सगळं पुण्यातलाच भाग अच्छा. आहे. तिथं माझं 10वीचं शिक्षण झालं. तिथल्या काही आठवणी सर गुरुजनांच्या? आता तिथल्या बऱ्याच आठवणी आहेत. म्हणजे 9वी 10वीला होतो मी. 9वी 10वीला असताना आम्ही शाळेला तर चालतच यायचो. तिथे पूर्वी शाळेच्या आजूबाजूला तर काहीच नव्हतं. आणि आत्ता ती शाळा पूर्णपणे शहराचा भाग झाली. कारण इतकं तिकडे जमिनीला आणि ह्याला त्याला बरेच किमती आल्या. 10वी करत असताना माझा जो क्रम होता तो शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मजुरी करणं आपल्या शेतमालकाकडं
हा भाग असायचा. त्याच्यात त्या मजुरीतल्या तशा प्रचंड बऱ्याच आठवणी आहेत, गोष्टी आहेत. त्या मी माझ्या आत्मकथनामध्ये आता लिखाण त्याचं एका स्टोरीचं करतो खूप आहे. चांगली गोष्ट आहे सर. कारण त्याचे असंख्य स्टोरी आहेत. काम करताना आलेले अनुभव, मालकाचा आणि माझा घडलेला संवाद, मालकाचं आणि माझं असलेलं नातं, त्याच्यानंतर माझ्याबरोबर ती जी तिथले काम करायची ती बरीच पोरं जी होती बालकामगार होती. तिथे एक गोसावी वस्ती होती. त्या गोसावी वस्तीतली पोरं शाळेत जात नव्हती. ती त्या पाटलाकडे काम करायची. मी मात्र एकटाच त्या शाळेत जाणार आणि काम करणार असं असायचो. अरे वा. त्या पोरांना माझं फार भारी कौतुक अरे वाटायचं. वा. माझं काम अप्रूप वाटायचं. हां, त्यांना ते म्हणायचे, अरे त्याला काम नका करू देऊ, तू शाळेत पण शिकतो, काम पण करतो. पाटील असं म्हणायचे त्या पोरांना, गाधड्यानो बघा त्यो विश्वनाथ काम बी करतंय, शिकतंय बी. तुम्ही बेट्यावर नुसतंच काम करता गद्यासारखं. शिक्षण किती महत्त्वाचं आहे. तर त्यातल्या अनेक आठवणी आहेत. तर पण त्या समूहाबरोबर माझं बालपण गेलं. शेतीतली कामं केली, पेरू तोडायचं काम केलं, कधी भाजीपाला तोडायचं काम केलं. तर ते काम करत करत ते करत विक्री पण तुम्ही केलेली आहे. हां, ती विक्री मालकाच्या बरोबर जायचो. लहानपण होतो, पण आमचं मजुरी खूपच कमी असायची. 5 रुपये तर आईला मिळायचे, 7 रुपये काहीतरी वडिलांना मिळायचे, मला 2 रुपये मिळायचे रोज का? रोजगार. त्याच्यातून ते भागणं मुश्किल असायचं. मग आम्ही ज्वारी घेण्याची सुद्धा हिंमत नसती किंवा तेवढी आम्हाला शक्य नव्हती. तर आम्ही मिक्स धान्य म्हणजे मात्र म्हणायचं. मात्र म्हणतो आपण त्याला. मात्र म्हणजे दुकानात सांडलेलं ते एकत्र व्हायचं ना. तर ते दुकानदार काय करायचं, सगळं झाडून एकत्र करायचं. तर ते एकत्र केलेलं, एकत्र झालेलं ऑलरेडी, तर ते मात्र आम्ही 1 रुपया किलोने ऐवजी धुवायचं आणि वाळवून ते धुवायचं. मग त्यातल्या लेंड्या काढायच्या, मग ते वाळवायचं आणि मग दळायचं आणि मग त्याची भाकरी असायची. तर असा तो क्रम होता. 10वीलाही मार्क मला बऱ्यापैकी पडली. मग मला त्या मालकाने कौतुकाने एक बक्षीस म्हणून घड्याळ घेतलं. वा वा. तसं मला स्वतः घेऊन गेले वा दंताळे वॉच कंपनीला. तेही आठवतं छान. वा वा. गुरुजन कुठेचा विशेष प्रभाव पडला त्या काळामध्ये? तर त्या काळामध्ये खरं सांगायचं तर शालेय शिक्षणाच्या 8वी 9वी 10वीच्या याच्यामध्ये 5वी 6वी 7वी पण तिथं झाली ना तुमची? माझी इथं झाली गावात. गावात झाली 7वीपर्यंत. गावात झाली. आणि 8वी 9वी 10वी तिथं झाली आहे. बरोबर तिथे सर. झाली, तिथे झाली. मला असा प्रसंग नाही आला फार की माझ्या जीवनावर 8वी 9वी 10वीच्या सरांचा काही प्रभाव पडेल. आणि शाळा कमी, काम काम जास्त जास्त होतं. त्यामुळे कामाकामीच शाळेत होतं. ते आहे. आणि पुन्हा सर वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं ही तुमच्यासोबत होते. हो. बालमजूर म्हणून हो होते. हो हो. सोबत खेळणं, वास्तव्य त्यांच्यासोबत फिरणं, सगळं ते त्यांच्याबरोबरच होतं. होतं. त्यांचे पण व्यथा काय आहेत, वेदना काय, हे पण तुम्हाला जवळून बघता आलं. जवळून झालं. मग त्याचा माझ्या पुढच्या त्यांची कामात, बोली भाषा सामाजिक कशी आहे कामावरती- प्रत्येकांची, बोलणं बरोबर. त्याचा पुढच्या सामाजिक कामामध्ये माझा जो काही प्रवास झाला हां. तो त्या शालेय जीवनातल्या आठवणींचा आणि त्यांच्याबरोबरती काम करण्याचा जो एक अनुभव होता, तो मला पुढे आपोआपच तिकडे घेऊन गेला सामाजिक काम. त्याची पण फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. श्रीमा माटे यांचं उपेक्षितांचे अंतरंग हे पुस्तक आहे. म्हणजे उपेक्षितांचं अंतरंग तुम्ही तर जवळून बघितलंच, हो. स्वतःही अनुभवलेला आहे. स्वतःही अनुभव. असा हा सगळा प्रवास त्यावेळेस. म्हणजे आमच्या अंगावरती जुन्या बाजारातले कपडे असायचे. ते हो. माझे तर BA पर्यंत होते. तर 10वी झाली. 11वीला मी ॲडमिशन घेतलं शाहू कॉलेजला कुठे तिथंच त्या पुण्यामध्ये. हां. कुठं जायचं बाबा, आपल्याला जवळ जे कॉलेज आहे, आपल्याला जिथून लवकर यायला मिळेल, तर ते कुठल्या भागामध्ये सर हे ते कॉलेज? पर्वती पायथ्याच्या तिथे हां, हां, हां. सहकार नगरला ते कॉलेज मग आहे. हे पायी अंतर बरंच असेल का? हा नाही, म्हणजे आपल्याला आमच्या ह्याच्याकडून ते त्या बाजूला जायला जरा जवळ होतं. तुमचा सायकलवर. तुम्ही जिथं राहिला होता तो नांदेड वस्ती का? तुमचा एरिया? नांदेड वस्ती. तिथून जायचं, सायकलवर जायचं. सायकलवर जायचो. तर सायकल घेतली सुरुवातीला. ती बी अगदी पाटलांनीच दिली. जुनी सायकल होती. 11वी आर्ट्स का सर? 8ला. बरं बरं. आणि कुठे घ्यायचं, कोणत्या वर्गाला जायचं, कोणत्या शाखेला जायचं, एवढं काय- शाखा पिका पण माहिती नव्हतं. BSc ला जायचं का, BA ला जायचं का, BCom काय घेतलंस, पुढं काय होतं हे पण फारसं माहितीच नाही नव्हतं. कुठली कोण मार्गदर्शन करायलाही कोणी नव्हतं. म्हणून BA ला ॲडमिशन
घेतलं. तिथंच घेतलं पण 11वी-12वी झालं की. 11वी-12वी तिथे झाली. मग या काळात ते कोणी गुरुजन काही असं? हो, त्या काळात तळेकर गुरुजी होत्या. हां. म्हणजे मला 12वीला शिकवायला वीणादेव मॅडम होत्या. हा साहित्यिका मोठ्या. हां, वीणादेव आमच्या वर्गात. वीणादेव म्हणजे गोडी दांडेकरांच्या कन्या. करेक्ट. आणि आता तिची मुलगी जी आहे मृणालदेव. मृणालदेव, अच्छा. तर त्यांच्याबरोबरची पण माझी एक चांगली इंटरेस्टिंग घटना आहे. पण फार छान त्या शिकवायच्या. भाषा. 12वी मराठी. तर मी मात्र असं करायचो की 11वी-12वी माझं जे शिक्षण झालं ते काम करतच झालं. म्हणजे त्याच्यामध्ये पण दुसरा काय भाग नव्हता, मालकाकडेच काम करायचो. 12वीला मी कॉलेजमध्ये पहिला आलो. अच्छा. इतका छान अभ्यास केला. त्यामुळे माझी 12वी नंतर खऱ्या अर्थाने कॉलेजमध्ये ओळख छान झाली. खूप चांगली गोष्ट. तर माझा शोकेशमध्ये फोटो लागला. हां, सगळे बघतायत. सगळे बघतायत. मग कौतुक झालं, सत्कार झाला. या काळात 11वी-12वीला म्हणा किंवा BAला असताना वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा किंवा आणखी कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही होतात त्या काळामध्ये, असं काही विशेष आठवतं का? FYला असताना हां हां असं झालं की मी 12वीला पहिला आल्यामुळं जरा फेमस झालो. FYला मी कॉलेज सकाळी असायचं, 12 वाजेपर्यंत कॉलेज असायचं. त्यामुळे माझ्या कामातला एक अँगल बदलला. आम्ही मजुरीच्या ऐवजी पेरूचा बाग घेतला. तो पेरू दिवसभर आईवडील तोडायचे. सकाळी पहाटे उठून मी ते 100-150 किलो पेरू सायकलवर बांधायचे. मागे 100-200 किलो. हा, मागे 50 किलोचा बोचतो. हां. इकडे पिशवीत 25 किलो, इकडे 25 निघाले. बांधायला. मग सायकलला ते घेऊन मी मंडईला जायचो. ते पेरू मंडईला विकायचे, एकदम द्यायचे. आणि मग ते सगळं त्यावेळेस फार स्वस्त असेल सर. हां, स्वस्त असेल म्हटलं. हां. ₹1-2 किलो काही. अगदी. हां. आणि मग ते सगळं विकून झाल्याच्या नंतर मग मी कॉलेजला जायचो. तर कॉलेजला त्यावेळेस मी बऱ्यापैकी परिचित असल्यामुळं आता एक वेगळा अँगल माझ्याकडे बघण्याचा निर्माण झाला. आणि त्याच दरम्यान पुण्यामध्ये भारतीय शिक्षणशास्त्र संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, हां हां. ही JP नाईकांनी उभी केलेली संस्था, मोठे शिक्षण तज्ज्ञ. मोठे शिक्षण तज्ज्ञ, त्यांनी महाराष्ट्रातल्या 5 कॉलेजमध्ये एक सामाजिक जाणीव नावाचा प्रकल्प उभा केला होता. वा. तर आमचं कॉलेज त्याच्यामध्ये निवडलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये सामाजिक जाणीवा मुलांच्या विकसित करण्याचा तो प्रकल्प होता. वा. तर त्याचं काम विलास तापेकर सर करत होते. मी आपल्या कामात तर माझ्या मित्रांनी त्यांचं अटेंड केलं सेशन. आणि मी दुसऱ्या दिवशी परत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे काय आज केवढी मोठी व्यक्ती आली होती कॉलेजला, केवढे मोठे सर आले होते, त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूटचे सर होते, त्यांनी अशी माहिती सांगितली, त्यातून थांबायला पाहिजे. आणि आता दुसऱ्या वेळेस आल्यानंतर म्हणले थांब, आणि आमच्या दिवशी पुन्हा येणार आहे. तर मग त्या दिवशी माझ्या मित्रांनी आवर्जून मला बरोबर थांबवूनच घेतलं. आणि शनिवारचा दिवस होता. मग आम्ही सरांचं शिक्षण ऐकलं. त्यांचा उद्देश एकच होता की मुलं ही जी तरुण मंडळी आहेत, अनेक विचार मनामध्ये असतात, अनेक भावना, संभ्रम असतात, अनेक संभ्रमावस्था असते, अनेक गोष्टी करायची इच्छा असते, असं ते तरुणपण असतं. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे तरुण आहात, अनेक गोष्टी तुमच्या मनात करायची उर्मी आहे, तर तुम्हाला अनेक गोष्टी करायच्या आहेत.
असंच करणं जे तुमच्या मनात येतं ते जे जे करायचं इच्छा होतंय ते करण्यासाठीचं एक व्यासपीठ आमच्या संस्थेमार्फत निर्माण करण्यात येणार आहे. आणि त्याचं नाव आहे सामाजिक जाणीव प्रकल्प. तर तुम्ही तुमची इच्छा असेल तर या प्रकल्पामध्ये सहभागी व्हा. या प्रकल्पात सहभागी होल्यानंतर काय होईल तर तुमच्यासाठी दर शनिवारी रविवारी आम्ही एक विषय निवडून प्रत्येक विषय वेगवेगळा विषय निवडून दर शनिवारी रविवारी तुमच्यासाठी एक विषय सभा अभ्यासिका चालवणार आहोत. तर तुम्हाला जर इच्छा असेल तर त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तर माझा मित्र आता तो एक्सपायर झाला मधुकर बिबवे म्हणून बिबवेवाडीचा, तो बिबवेवाडीचा वतनदार. तर तो म्हणला आता आपण जायचा. आणि मी रामदास वाजे म्हणून माझा एक मित्र होता, तोही एक्सपायर झाला. पण आम्ही फार जीवलग मित्र, आम्ही सगळेजण मिळून ठरवून त्या शनिवारच्या सभेला गेलो. आणि तिथं त्यांचं जे सगळं भाषण बोलणं ऐकल्यानंतर असं वाटलं की अरे ह्याच्यामध्ये कोणाचं ते मुख्य जे आहे विलास थापेकरांचं की ते मग समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, समाजामध्ये गरीब आहेत, कारण समाजामध्ये श्रीमंत आहेत, समाजामध्ये गरीब मुलं आहेत, समाजात श्रीमंत मुलं आहेत. मग त्यांचं बोलणं ते मला रिलेट होत होतं. कारण मी जे भोगलंय त्यातलं त्यांचं त्यांच्या शब्दात आपण आहोत असं त्यातलं कोणीतरी आपण आहोत. आणि मग आपण जी गरीब मुलं आहेत त्या गरीब मुलांसाठी सुद्धा आपलं काहीतरी योगदान देणं उत्तरदायित्व आहे. असा तो प्रवास सुरू झाला. प्रत्येक शनिवारी रविवारी आम्ही त्या मिटिंगला जायला लागलो. आणि जवळजवळ 5-6 महिने अशी त्या बैठका झाल्यानंतर मग एकदा असं ठरलं की अरे आता आपण खूप ऐकलंय, आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी सुचवलं मग काय करायचं तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या जी शाळेत मुलं जात नाही त्या मुलांना जाऊन शिकवायचं. आणि मग आम्ही पहिला प्रयोग पुण्यामध्ये पानमळा झोपडपट्टीमध्ये केला. आणि माझ्या खऱ्या अर्थाने सामाजिक कामाची मोडकमेट सुरू झाली. ते अनाहूतपणे अशी झाली. आणि मग पुण्यात पानमळा झोपडपट्टीमध्ये आम्ही मुलांना शिकवायचो. सध्या ते आहे का झोपडपट्टी? आहे की त्या मोठी झोपडपट्टी, तेच नाव आहे त्याचं. पानमळा झोपडपट्टीच म्हणतात त्याला. पण पानमळा झोपडपट्टीमध्ये मी जेव्हा जायचो तेव्हा मला मग माझ्या गोसाई वस्तीतली मुलं दिसायची. अरे आपल्याकडे म्हणून गोसाई वस्ती आहे, त्या गोसाई वस्तीतली पण पोरं शाळेत जात नाहीत. आणि मग मी गोसाई वस्तीमध्ये जी पोरं शाळेत जात नाही त्या मुलांसाठी रात्रीचा वर्ग चालू केला. आणि मी तर यशवाईला होतो. तर त्यावेळेस मला अख्खी गोसाई वस्ती मग गुरुजी म्हणायला लागली. कारण मी रात्रीची शाळा साधारणतः हा कालखंड तो कालखंड 80-81चा 82-81 साधारणतः 17-18 किंवा एक 18-20च्या दरम्यान सरांचं वय त्यावेळेसचं आहे. स्वतःचं शिक्षणही चालू आहे, समाज शिक्षणही चालू आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. आणखी पुढे आणि मग आणखी ना ते जे तुमचा हा जो 5-6 महिन्याचा तुमचा प्रबोधनाचा कालखंड जो झाला, तुमच्यावर जे काही तुमची जी काही घडणजडण झालेली आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून विलास चाफेकर सर आणि इतरांच्या माध्यमातून आणखी कोणते वक्ते तुम्हाला त्यावेळेस अनुभवायला मिळाले? हो त्यावेळेस आम्ही बऱ्याच जणांचं जे ऐकलं ते गप्र प्रधान, वा, यदुनाथ थत्ते, बाबा आडाव, गंबा सरदार, नरहर कुरुंदकर आम्ही ऐकलं नाही. ह्या नावांचं आम्हाला पन्नालाल भाऊ, सुराणा, आपलं घर नळदुर्ग, त्यांचं म्हणजे पन्नालाल भाऊंचं तर आजही त्यांचा शिष्यच आहे. तर अशा पद्धतीचं जे काही व्यक्तिमत्व त्यांचं विचार ऐकण्याचं एक खूप छान कालखंड आम्हाला तो मिळाला. आणि मग तो प्रवास जो आहे तो लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यक्रमापासून सुरू झाला. अच्छा. मुलांना शिकवायचं, छान वाटायचं. आणि मग मुलांना शिकवता मुलांच्या समस्या कळू लागल्या. तेव्हा लक्षात आलं की अरे पानमळा झोपडपट्टीमध्ये किंवा पुण्यामध्ये शेतमजूर किंवा मजुरी करायला आलेली ही सगळी लोकं जी आहेत ती मराठवाड्यातलीच आहेत, बाहेरचीच आहेत. म्हणजे जसं आपण आलो तशीच ही आली आहे, त्याचीही जाणीव झाली. त्यामुळं
आपल्याला शिकायला मिळते, आपल्याला एक वेगळा प्रवास, एक वेगळा विचार ऐकायला मिळते, हे आपलं नशीब आहे. आणि या मुलांना शिकवणं आपलं कर्तव्य आहे, अशी कुठंतरी एक भावना मनामध्ये निर्माण व्हायची. आणि मग मी त्या कामामध्ये आकर्षित व्हायचो. तसं ते काम चालू माझं राहिलं. मग हा जो प्रबोधनाचा कालखंड जो आहे, तर व्याख्यान होत असताना कुठली गीतं वगैरे सर म्हटली जायची का? त्याचा तर फार मोठा अनुभव आहे आमचा. विशेष एखादं मग त्यावेळेस असतील गीतं कोणती? म्हणजे ही आग चहू बाजूनी लागली संसारा, सवालाचा जबाब दे र देशाच्या सरकारा, युगायुगाची गुलामी चाल सांभाळीता चुलनी मुळं, हे गाणं आहे. त्यानंतर बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्याने जनजीवन फुलविले, शेजारी सखे बाई. आमच्या सर ही प्रवासामध्ये ही जी संस्था होती, त्या संस्थेचं नाव काय म्हटलं आपण चाफेकरांची? ही जाणीव नावाचा सामाजिक जाणीव प्रकल्प. सामाजिक जाणीव प्रकल्प. नंतर ती संस्था कोणती होती पण म्हणजे? त्यांनीच नंतर स्थापन. अच्छा. राष्ट्रसेवा दलाच्या अंतर्गत होतं का हे? नाही. अच्छा. काय झालं की आम्ही हा सामाजिक जाणीव प्रकल्प सुरू झाला. आम्ही बरीच कामं याच्या अंतर्गत अशी वर्ग शिकवण्याची केली. त्या दरम्यान मानधन काही शिकवण्याचं काही नाही, आवड स्वयंस्फूर्तपणे सामाजिक सुटलं, सायकल काढायची, निघाले शनिवारची सभा करायची, धुंदी असते, शनिवारची सभा करायची आणि रविवारी संध्याकाळी सभा नसायची. दर रविवारी आपलं ते मुलाला शिकवायला जायचं. असं ते होतं. असा तो कालखंड होता. त्या दरम्यान आमच्याकडे समाजातल्या विविध प्रश्नांवरती चर्चा पण व्हायची. आणि मग असा एक मुद्दा पुढे आला की आपण समाजाच्या जाणीव जागृतीचं काम करूया. आणि मग आम्ही राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाची चर्चा झाली. मग सेवा दलाच्या पथकामध्येच आपण का सहभागी होऊ नये असं झालं. आणि मग सेवा दलाच्या कला पथकामध्ये आम्ही जाणीवची मुलं आणि सेवा दलाची काही पथकातली मुलं असं मिळून आम्ही पथनाट्य करायचो. साधारणपणे त्या काळामध्ये एकूण साधारणपणे 4,000 ते 5,000 पथनाट्य आम्ही केली असते. पथनाट्याचा 2 वेळा महाराष्ट्रव्यापी दौरा केला. झंझावात, डोक्यात केवळ नशा. दर रविवारी किमान 5 ठिकाणी जाऊन पथनाट्य करायचो. माईक नाही, काही नाही. एक दिंबडी असायची. अरे या नाटक बघा, तुमचं आमचं नाटक बघा, बिन पैशाचं नाटक बघा, इथंच बघा, फुकट बघा, आपलं बघा, तुमचं बघा, आपल्या प्रश्नावरचं बघा, तुमच्या प्रश्नावरचं बघा, नाटक बघा, इथंच बघा असं म्हणायचे. टाळ्या वाजवायच्या आणि आम्ही सुरू करायचं. पुण्यातला एकही चौक असा नसेल की जिथे आम्ही नाचलो नाही. इलेक्शनच्या काळात पथनाट्य केली, गणपतीच्या दिवसात पथनाट्य केली, वेगवेगळ्या गावामध्ये पुणे जिल्ह्यात जाऊन पथनाट्य केली. पथनाट्याचा विषय होता हुंडाबळी. हुंडाबळी आमचं पथनाट्य त्यावेळेस खूप गाजलं. स्वतः जब्बार पटेलांनी आमचं पथनाट्य बघायला खास ते आले. त्यामुळं हुंडाबळी फार गाजलं. त्यानंतर तुमचं आमचं गाणं हे जनतेच्या विविध प्रश्नावर, महागाईवरचं ते गाणं होतं. जनतेचं लग्न, जनतेचं लग्न स्वयंवर म्हणून ते बसवलेलं होतं इलेक्शनच्या काळामध्ये ते. किंवा जनता ही एक अशी आहे की तिला आता कोणाच्या तरी गळ्यामध्ये हार घालायचं, कोणाला तरी निवडायचं आहे, तर मतदार म्हणून जनता एक अशी त्याच्यातलं स्वयंवर होतं की कोणाला निवडायचं, काँग्रेसला निवडायचं का भाजपला निवडायचं का. आणि मग ते पथनाट्य असं होतं की प्रत्येकजण आपलं आपलं स्वतःचं वैशिष्ट्य सांगायचं आणि जनता त्याला प्रश्न विचारायची. त्याच्यात मग तिने असं सांगितलं की हे सगळेजण म्हणतात ह्याच्यातलं कोणीतरी मला कोणीच पसंत नाही, पण मग लोकशाहीमध्ये तुला कोणाची तरी निवड करावी लागेल, त्याच्याशिवाय नाही. अशा पद्धतीचं आशयपूर्ण पथनाट्य सर कोण लिहित असेल त्यावेळेस? पथनाट्य आम्हीच विचार करून आणि सगळेजण एकत्र बसायचो आणि आम्ही पथनाट्य लिहायचो. त्यामुळे त्यावेळेस लिखाणाची आवड लागली. त्यावेळेस मला गीतं करण्याची आवड लागली. त्यामुळे मी गीत लिखाण करायचो, पथनाट्य लिखाण करायचो. त्यावेळेस जी पथनाट्य तुम्ही सादर केली आहे म्हणजे त्याचे 5-6 हजार तुम्ही प्रयोग केले असतील, पण म्हणजे असे एखाद्याच पथनाट्याचे
1000पेक्षा अधिक प्रयोग झाले असतील असे असतील. हुंडाबळीचे झाले. म्हणजे साधारणतः विषय किती प्रकारचे, म्हणजे 5, 7, 8, 10 असे किती साधारणतः असले पथनाट्य? आम्ही विषय जे हाताळले हां. सगळ्यात जास्त हां. तर हुंडाबळी हा हां. महिलांच्या हुंड्याच्या प्रश्नावर प्रचंड मोठे जातीयतेवरती पथनाट्य बसवले. त्यानंतर महागाईवरती पथनाट्य बसवले, दुष्काळावरती पथनाट्य बसवलं, बालकांच्या प्रश्नावरती बालमजुरीवरती पथनाट्य बसवलं. असे 7-8 विषय जे होते ते चांगलेच चालले. आणि गाणी खूप चालली. त्यावेळेस मी पहाडी आवाजात गाणी म्हणायचो. तुमचा आवाज खूप चांगला आहे सर. पथनाट्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज प्रबोधन गल्लोगल्ली, गावोगावी, शहरात आणि महानगरात सुद्धा त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. सर, त्यामधले महत्त्वाचे घटक त्यावेळेस होते. हो. राष्ट्रसंवाद दलामध्ये आपण काम करत असताना सर कोणते विचारवंत, व्याख्याते, समाजसेवक आपल्याला आणखीन जवळून बघता आले, त्याची व्याख्यानं वगैरे? हे म्हणजे मी जसं म्हटलं की बाबा आढावांचा विचार मला खूप आवडतो. त्यावेळेस त्यांचं पन्नालाल भाऊंचा विचार खूप आवडतो. तेही त्या काळामध्ये प्रधान आहे प्रभाव ह्याच्यात. माझं असं झालं की माझा बराचसा प्रवास या जाणीवच्या ग्रुपबरोबर झाला. वेगवान होतं सगळं आयुष्य. एकीकडे कॉलेज चालू होतं, दुसरीकडे कॉलेजचा ग्रुप म्हणून आम्ही जाणीवच्या माध्यमातून एकत्र राहिलेलो होतो. 83चा काळ, 83, 84, 85 3 वर्ष जाणीवचं काम, गोसाई वस्तीमधलं काम, ही गुरुजी म्हणून जे आम्ही रात्रीचा वर्ग चालवायचो. या काळात 83 ते 85 तुमचं BA होतं सर का? 85 BA. हां, 85 BA चालू होतं आणि पथनाट्य करायचं असा तो कालावधी होता. पण त्याबरोबर जगण्यासाठी काम बी करायचं असा संघर्ष होता. त्यामुळं मी पुण्यामध्ये या काळामध्ये अनेक प्रकारची कामं केली. पेरू विकले, चिंचा विकल्या, जांभळं विकली, करवंद विकली, रिक्षा चालवली, सायकलचं दुकान लावलं. पडल ते काम स्वावलंबन. सायकलच्या दुकानात काम केलं. ते वसंत बापटांची पण आठवण होते आहे. तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार, गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. फुल गाणं चालवलं मी. ते गाणं त्यावेळेस चालायचं. फुल पथनाट्यात साने गुरुजींची गाणी होती. आता उठू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या हे जे गाणी आहेत त्या काळामध्ये खूप गाजलेली, स्फुरण त्यावेळेस चढायचं. शाहीर विलास घोगरे म्हणून होते. हो, विलास घोगरे प्रसिद्ध आहेत ते. गाणी चालवली त्याच्याने पथनाट्यात, जबरदस्त गाणी चालवली. त्यामुळं आता उठू सारे रान हे गाणं तर तुफान चाललं. त्यामुळं शिवदलाची जी भरपूर गाणी होती, देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना, हे शिबिरात गाणं चालायचं. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. शिबिरात सुंदरपणे गाणं चालायचं. वेदना जाणावया जागू संवेदना. खूप चांगली गोष्ट आहे सर. मी सांगतो सहज, नवीन प्रेक्षकांना हे ठाऊक नसेल की राष्ट्र सेवा दलाचं आणि त्यातील नेत्यांचं, मग ते साने गुरुजी असतील, प्रधान असतील, यदुनाथ थत्ते असतील, अशा सगळ्या महनीय व्यक्तींचे, SM जोशी असतील, बरोबर, या सगळ्यांचं खूप मोठं कार्य देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जसं आहे तसंच देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या नंतर, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची जी वाटचाल होत राहिलेली आहे, नवी पिढी घडवण्यासाठी सुद्धा खूप मोठं कार्य राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून हे घडलेलं आहे. बरोबर. याचा पुढचा जो प्रवास आहे तो आपल्याला सविस्तर अजून जाणून घ्यायचा आहे. या सत्रामध्ये सरांचं बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, 1972चा दुष्काळ, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, पुणे येथील नांदेड वस्तीमधील तिथं स्थलांतर, वास्तव्य, प्रवास सगळा, आणि तेथील एकूणच सामाजिक जाणीवेचे प्रकल्प वेगवेगळे. बरोबर. सामाजिक जाणीव प्रकल्प तर आहेच आहे, त्यातून सरांची होणारी घडणजडण, त्याचबरोबर रात्रीच्या शाळेमध्ये मुलांना शिकवणं, बालमजुरांच्या समस्या स्वतः अनुभवणं, स्वतः बालमजुरांचं जीवन काय असते सरांनी स्वतः ते अनुभवलं. वेगवेगळी जी बालमजुरीची कामं असतात, फळविक्री असेल किंवा आणखी कुठलं असेल, हे सुद्धा कार्य सर करत असायचे. यातला सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड जो आहे, या सगळ्या या पूर्ण प्रवासामध्ये सरांचा हा घडत गेलेला आहे. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, जगण्याशी भिडायला शिकवते, ते आपण बघत आहोत. पुढील प्रवास आपण
दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर तुम्ही खूप उत्कटतेनं भरभरून सगळं सांगत आहात. आमची कळकळीची विनंती आहे, छोट्या मोठ्या तपशिलासह तुम्ही सगळे प्रसंग आमच्यासमोर सांगत चला. पुढच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण भेटूया सर. आपले आभारी आहोत सर. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.